नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सध्या आपला खरीप हंगाम 2026 सुरू झालेला आहे आणि आपण पाहतो की कापूस या पिकाची लागवड एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण गावाची लागवड होऊन जाते आणि त्यावेळेस जी आपल्याला सर्वात मोठी अडचण भासते ती म्हणजे मजुरांची उपलब्धता. मजूर जरी भेटला तरी प्रत्येकजण व्यवस्थित लावेलच असं नाही आणि मग आपल्या लावणीचं अंतर किंवा त्या बियाण्याची व्यवस्थित जर त्या खोलीवर नाही पडलं तर ते बियाणं व्यवस्थित उगत नाही आणि मग शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्य कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत टोकन यंत्रासाठी 6,000 रुपये अनुदान दिलं जातं. साधारणतः गेवराई तालुक्यामध्ये यावर्षी 400च्या पेक्षा जास्त लोकांनी या टोकन यंत्राच्या अनुदानाचा लाभ घेतलेला आहे आणि ते टोकन यंत्र ते यावर्षी आपल्या शेतामध्ये वापरत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपण पाडळशिंगी शिवारामध्ये आहे आणि हे शेतकरी आहेत. बाबा, तुमचं नाव काय? त्रिंबक गणपती काळे आणि त्यांच्यासोबत नातू चालतोय. असं म्हणतात की शेती हा व्यवसाय नाही, शेती ही एक परंपरा आहे. आपण पाहतोय की आजोबा पेरतायत आणि नातू अतिशय आनंदाने त्यांच्यासोबत चालतोय. तर शेती हा व्यवसाय आपण परंपरा म्हणून आपल्या वंश पिढीजात आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण स्मार्ट असा बदल या आजोबांनी स्वीकारलेला आहे आणि तो बदल त्यांचा नातू अतिशय कौतुकाने पाहत त्यांच्यासोबत बिना चपल्याचं चालत आहे. तर धन्यवाद काका. आपण हे जे काही नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे कसं लागतं, हे बरोबर पडतंय का? किती बियाणं पडतं एका वेळेस? एक दोन आणि एका दिवसात किती लावून होतंय? एका दिवसामध्ये 4-5 एकर होते. 4-5 एकर लावून होते म्हणजे बायाने लावायचं म्हणलं किती खर्च आला असता? बायांना झाला असता 3,000 रुपये खर्च. एकसारखं पडतं का पण ते? म्हणजे लेबरने लावलेलं एकसारखं पडतं का? एकसारखं उगतं का ते? नाही उगत. मग आता ह्याचा तुम्हाला काय म्हणजे फायदा आहे का तोटा आहे, काय आहे? फायदा म्हणजे एका दिवसात तुम्ही किती एकर लावून काढताय? जवळजवळ 4-5 एकर. 4-5 एकर म्हणजे साधारणतः ह्याची जी किंमत आहे आपण बघतोय 10,000 रुपयाच्या आसपास हे यंत्र मिळतंय. तर शेतकऱ्याला एका सीझनमध्ये जर त्याच्याकडं 4-5 एकर शेती असेल तर त्याची पूर्ण रक्कम त्याची वसूल होती आणि आपण दुसरीकडे पण पेरायला जाऊ शकतो का हे यंत्र असल्यानंतर? म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडं यंत्र असेल तर तो मजूर म्हणून स्वतःचं यंत्र घेऊन जाऊन सुद्धा शेतकऱ्याला पेरून देऊ शकतोय. धन्यवाद.